सौराष्ट्र सोमनाथांचे जसा एक प्रकारचा भाव व्यक्त करतो, तसाच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम सुद्धा एक दुसऱ्या प्रकारचा भाव व्यक्त करतो. आज आपण त्याचे दर्शन घेऊया. आंध्र आंध्र प्रांतात कर्नूल जिल्हा येतो. या कर्नूल जिल्ह्यातील निसर्गरम्य प्रदेशात श्रीशैल्य पर्वत आहे. त्या शैल्य पर्वतात भगवान सोमनाथाप्रमाणेच मल्लिकार्जुनाचे जिवंत ज्योतिर्लिंग आहे. या स्थळी भक्त व भगवान याचे दारुण युद्ध झाले. ती कथा आपण पाहूया. ही कथा आहे पांडवकालीन, जेव्हा पांडव व कौरवाने सोंगट्याचा डाव खेळला व पांडव हारले, तेव्हा ते अज्ञातवासात गेले तेव्हाची. तेव्हा सारे जग आनंदात होते, मजेत होते. पांडव मात्र खिन्न होते. ते तुळशीच्या वृंदावनापाशी बसून सुखदुःखाच्या गोष्टी करत होते. तेवढ्यात महर्षी वेदव्यास तिथे आले. या कर्मयोगींना वेळ निश्चित करूनही येणे कठीण असे. भगवततुल्य महर्षी बादरायण वेदव्यास अचानक आले. पांडवांनी व्यासांचे आतिथ्य केले, यथाविधी पूजन केले. मग अति नम्र भावाने युधिष्ठिराने विचारले, आपल्या आगमनाचे प्रयोजन तुम्हाला युद्धात विजय मिळवायचा आहे ना? मग असे हात धरून का बसला आहात? वेदव्यासांच्या या प्रश्नाने पांडवांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांना वाटले, अजून वनवास पुरा झाला नाही, युद्ध जाहीर झालेले नाही. अशा वेळी या जंगलात विजयासाठी कसली तयारी करायची? पांडवाच्या मनातील हा भाव त्यांच्या चेहऱ्यावरून वेदव्यास समजले. ते म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का, रणांगणात जयश्री कोणाला वरते? नेहमी शक्तिशाली व सामर्थ्यवान लोकांना जयश्री वरते. हे ऐकताच भीम व अर्जुनाने आपली शस्त्रे हातात घेतली व मनात म्हणाले, हे वेदव्यास समजतात काय? आम्ही समर्थहीन आहोत. एकदाचा हा वनवास पुरा होऊ दे, मग आम्ही कौरवांना कसा हात दाखवतो ते बघा. वेदव्यास महान शक्ती. भीमार्जुनाच्या हालचालीवरून त्यांनी त्यांचा मनोभाव जाणला. ते म्हणाले, भीम अर्जुन, तुम्ही सर्वच पांडव शूर व पराक्रमी आहात, परंतु तुम्हाला माहीत आहे का, तुमचा शत्रुपक्ष किती प्रबल व सामर्थ्यशाली आहे? पितामहा भीष्म, आचार्य श्रेष्ठ द्रोण व महारथी कर्ण यांचा तुम्हाला संहार करायचा आहे. तुम्हाला असे वाटते का तुमचे सध्याचे सामर्थ्य यांचा पराभव करू शकेल? यमराजाचे सुद्धा ज्याला भय नाही असे भीष्म आणि द्रोण. रणमैदानात ती शांत मूर्ती किती रौद्र दिसते याची जाणीव आहे तुम्हाला? जेव्हा द्रोण बाण सोडतील, तेव्हा प्रलयकाळाच्या अग्नीप्रमाणे विश्व भासेल. हे बाण तुम्हाला रणमैदानातून पळवून लावतील. कर्णाला मारणे म्हणजे काय खेळ समजता तुम्ही? त्यांनी आपल्या गुरुभक्तीने परशुरामासारख्या कोपिष्ट व्यक्तीला प्रसन्न केले. जेव्हा धनुष्यबाण घेऊन लढू लागेल, त्यावेळी त्याचे युद्ध चापल्य आणि शौर्य पाहून यम देखील पक्षपात करील. याला मारणे शक्य होणार नाही. अशा शूर वीर सर्वश्रेष्ठ योद्ध्यांचा तुम्हाला पराभव करायचा आहे. मग प्रभू आपणच सांगा, काय केले असता युद्धात विजय मिळेल? पांडवांनी विचारले. तेव्हा व्यासांनी पांडवांना सांगितले, आत्मसामर्थ्याबरोबरच विजयासाठी एका अदृश्य शक्तीची गरज भासते. त्या अदृश्य शक्तीच्या सहाय्याशिवाय तुम्ही कौरवाबरोबर लढू शकणार नाहीत. म्हणून तुम्ही अदृश्य शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या आत्मशक्तीने व बाहुबलाने श्रीमान व कीर्तिमान बनू शकेल. अशा प्रकारचा अहंकार माणसाच्या अंतःकरणात असतो, परंतु स्वसामर्थ्याच्या मागे ती अदृश्य शक्ती नाही, तोपर्यंत त्या अहंकाराला यश मिळणार नाही. त्यासाठी ती अदृश्य शक्ती मिळवायला तुमच्यापैकी कोणीतरी इंद्रकील पर्वतावर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले पाहिजे व त्यासाठी अर्जुन मला अधिक योग्य वाटतो. व्यासांनी अर्जुनाला तपश्चर्या करायला पाठवले. व्यासांनी अर्जुनाला सांगितले, अर्जुन, तू इंद्रकील पर्वतावर जाऊन भगवान शंकराला प्रसन्न कर, त्यांचे प्रेम संपादन कर, म्हणजे युद्धात तो तुझ्या पाठीशी उभा राहील. ते शस्त्र देतील, त्या शस्त्राने तू कौरवाशी लढ, तुला निश्चित यश मिळेल. मग व्यासांनी पांडवाचा निरोप घेतला व अर्जुन देखील निरोप घेऊन इंद्रकील पर्वताच्या दिशेने निघाला. व्यासांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तेथे तपश्चर्या केली. ती जागा म्हणजे श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. अर्जुनाची घोर तपश्चर्या पाहून पार्वती शंकराला म्हणते, भगवान, हा तुमचा भक्त घोर तपश्चर्या करतोय, पण त्याला शक्ती द्यायला तुम्ही तयार होत नाही. दुसरे कित्येक पाहिले, जरासे तप केले की नाही तुम्ही लगेच काही ना काही देण्यासाठी धावत जाता. हा तुमचा कुठला न्याय? पार्वती शंकरांना म्हणाली, दुसरे सर्व क्षुद्र वैभव मागतात, त्यांना ते द्यायला अडचण नाही, पण हा भक्त माझी शक्तीच मागतो. शक्ती देताना विचार केला पाहिजे.
शक्ती दुष्टांना दंड करण्यासाठी वापरावी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तिचा उपयोग करावा. अर्जुन हे सारे निश्चित करील. पार्वती माता म्हणाली, अर्जुन सर्व गुणसंपन्न आहे. शक्ती कुठे वापरायची याची त्याला नीट जाणीव आहे. असे असून तुम्ही त्याला शक्ती का देत नाही? महादेव म्हणाले, शक्तीमध्ये खूप प्रकार आहेत. पार्वती, ब्रह्मशक्ती, शास्त्रशक्ती. अर्जुन शास्त्रशक्ती मागत आहे. तुला माहीत नाही, तपश्चर्या केल्यानंतर क्षत्रियातील शास्त्रशक्ती कमी होते. तपश्चर्येने दुर्बल बनलेल्या ब्राह्मणांना क्षात्र संपन्न दिव्य अस्त्र देण्यात फायदा काय? तपश्चर्या करून अर्जुनाचा क्षात्र गुण लोपला आहे. म्हणून ती शक्ती देण्यापूर्वी त्याची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून भगवान शंकर व पार्वती यांनी स्वतःचे वेश पालटला, गणांना सोबत घेतले व अर्जुन तपश्चर्या करीत होता तिथे आली. अर्जुन आपल्या तपश्चर्येत मग्न होता. तेवढ्यात समोरून एक वराह तेथे आला. अर्जुनाने दुरूनच त्याला पाहिले. त्याला वाटले, हे वराह आपल्या तपश्चर्येत विघ्न आणणार. म्हणून बसल्या जागेवरून त्याने एक बाण सोडला. बाण लागताच वराह मेला. आपला बाण काढून घेण्यासाठी अर्जुन त्या वराहाजवळ गेला. त्याने पाहिले, त्या वराहाला आणखी एक बाण लागलेला होता. अर्जुनाला आश्चर्य वाटले. त्याने आजूबाजूला नजर टाकली. शंकराच्या गणांना त्याने तेथे पाहिले. शंकराचे गण बोलत होते, त्या वराहाजवळ येत होते. वा, हा वराह किती लठ्ठ आहे! ज्याने त्याची शिकार केली त्याची महानता या वराहाला पाहून सिद्ध होते. हे ऐकून अर्जुन खुश झाला. त्याला वाटले, आपण ही शिकार केलेली आहे. आपला हा पराक्रम आहे. हे लोक आपल्या पराक्रमाचे वर्णन करीत आहेत. त्या वेळेला माहीत नव्हते, त्या चिडवण्यासाठी त्याचे क्षत्रिय रक्त किती गरम आहे हे तपासण्यासाठी शंकराचे हे षडयंत्र रचलेले आहे. तो त्या गणांना म्हणाला, खरे तुमचे म्हणणे. आणि मोठ्या आत्मीयतेने तो त्या वराहाकडे पाहत राहिला. तेव्हा ते शंकराचे गण म्हणाले, अरे बाबा, तू या वराहाला का पाहत राहिला आहेस? तुझे या वराहाशी काय सोयरसुतक? हा वराह माझा आहे. मी त्याची शिकार केली आहे. अर्जुन म्हणाला, काय? हा वराह तू मारला आहेस? हा वराह माझ्या मालकाने मारला आहे. म्हणून तर आम्ही न्यायला आलो. आमचा मालकाशिवाय याला मारण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणात नाही. चला, उचला त्याला. आपल्याला उशीर होईल. एका शिवगणाने स्वतःच्या साथीदारांना आज्ञा केली. खबरदार, एक पाऊल पुढे टाकाल तर. शिवगणांची आज्ञा ऐकून अर्जुन गरजला, वराह मी मारला आहे. शिकार मी केली आहे. तुझा मालक कोणीही असो, त्याला जाणून घेण्यात मला गरज नाही. तुला दिसत नाही का दुसरा बाण? त्यानेच तर हा वराह मेला आहे. माझ्या मालकाचा हा बाण आहे. मला दम देणारा कोण? तुला दम भरण्याची मला गरज नाही. वराह मी मारला आहे. वीरांची भाषा निराळी, त्यांची रुचीच आगळी. अर्जुन क्षत्रिय होता. क्षत्रियांना अन्यायाची चीड, प्रतिकार करताना तो हिशोब करीत नाहीत. मी एकटा आहे व विरोधी 8 जण आहेत. खरा ब्राह्मणही अव्यवहारी असतो, तो देखील हिशोब ठेवत नाही. बोलता बोलता अर्जुन व शिवगण यांच्या चर्चेने उग्र रूप धारण केले. अगदी हमरी तुमरीवर आले. लढाईची तयारी केली. तेवढ्यात एक धिप्पाड भिल्ल व भिल्लीन तेथे येत असताना अर्जुनाने पाहिले. त्याला वाटले, ही कोणीतरी अतिसामर्थ्यशाली व्यक्ती आहे. पण लगेच मनात आले, तो कितीही सामर्थ्यशाली असो, आपल्याला त्याचे काय? आपले वराहाचे काम. ए मृते मानव, तो भिल्ल गरजला. ही धमाल कसली मांडली आहे? त्यांचा आवाज अधिकारी होता. अर्जुनाला वाटले, चोरी तर चोरी आणि वरती शिरजोरी. हा धंदा छान. तो चिडला, मी मरते मानव, मग तू कोण? मी जसा मरते तसा तू देखील मरते. असे मग तू मला मारणार तर? भिल्ल ललकारला. त्यावेळी माझ्या कृपेने तू जिवंत आहेस. मी मनात आणले तर क्षणात संहार करीन तुझा. अर्जुनाने सुराला सूर भिडवला. काही घटनाही खरीच आहे. भक्तामुळे भगवंताचे अस्तित्व आहे. भक्तानेच भगवंताला उभे केले आहे. या दिवशी भक्ताचा जन्म झाला, त्याच दिवशी भगवान जन्मला. आईचा जन्म केव्हा? बाळ जन्माला आले त्यावेळी. बाळाच्या जन्मापूर्वी ती फक्त स्त्री होती, पण बालक जन्मताच ती माता झाली. तिच्यात मातृत्व आले. तसे भक्ताचे आणि भगवंताचे. अर्जुन व भिल्ल या दोघात खूप शब्दप्रहार झाले. ते संस्कृतात लिहिलेले आहेत, वाचले पाहिजेत. ते वाचताना आगळाच आनंद लाभतो. चिडलेला अर्जुन बोलत होता, तू आता फारच वाहत चाललास. पत्नी बरोबर आहे ना? मला वाटते तिच्या कानात डुलणाऱ्या या कुंडलाचा तिला
भार झाला असावा. तुझ्या मृत्यूने तो भार कमी करतो थांब. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून ती भिल्लीन हसली. का हसणार नाही? या अजन्मा शंकराला मारण्याची अर्जुनाची वल्गना हास्यास्पद नाही का? मग अर्जुनाला हे कुठे माहीत होते? त्याने त्वेषाने त्या भिल्लावर प्रहार केला. त्या दोघात घनघोर युद्ध झाले. सारी शक्ती एकवटून अर्जुन लढत होता, पण तो भिल्ल मात्र लीलेने प्रतिकार करीत होता. म्हणून तर रुद्रामध्ये म्हटले आहे, तुझ्या क्रोधाला नमस्कार, तुझ्या बाणाला नमस्कार. भिल्लाच्या बाणाने अर्जुनाचे धनुष्य मोडले. भिल्ल विजयी झाला. तो स्मितवदनाने अर्जुनाकडे पाहत उभा राहिला. तेवढ्यात एक गण म्हणाला, अरे भल्या माणसा, या वराहाचा हट्ट सोड. अकारण का मरण पत्करतोस? प्रश्न वराहाचा नाही, न्यायाचा आहे. माझ्यावर अन्याय झाला तर तो क्षणभर सुद्धा मी श्वसणार नाही. काही असो, मला याची फिकीर नाही. त्याच्यावरील अन्याय मी सहन करणार नाही. प्रत्यक्ष भगवंत जरी अवतरला तरी असा अन्याय अर्जुन अकारण सहन करणार नाही. बोलता बोलता आवेशात येऊन अर्जुनाने भंगलेले धनुष्य उचललं, धावत गेला व भिल्लाच्या मस्तकावर तीव्र प्रहार केला. बिचारा अर्जुन, त्याला कुठे माहीत होते या भिल्लाशी आपण लढत आहोत. तो भिल्ल नव्हे, तो साक्षात शंकर आहे. फटका बसताच शंकर प्रसन्न झाला. त्याने भिल्लाचे सोंग टाकले व अर्जुनाला दर्शन दिले. त्याला वाटले, या शक्तीच्या प्राप्तीसाठी अर्जुनाशिवाय दुसरा कोण लायक आहे? शिवपार्वती समोर उभी पाहताच अर्जुन दृढमूढ झाला. त्याचे जीवन कृत्य झाले. स्वतःच्या वर्तनाची त्याला लाज वाटली. तो भगवान शंकराजवळ क्षमेची याचना करू लागला. प्रभू, मी अबुध आहे. अज्ञानामुळे माझ्या हातून ही दृष्टता घडली आहे. भगवान, माझ्या उद्धटपणाबद्दल मला क्षमा करा. आणि अर्जुनाने भगवान शंकराचे पाय धरले. अर्जुन, उठ, उभा राहा. तुझा अभिनय मला आवडला आहे. असे म्हणत भगवान शंकराने त्याचे हात धरून त्याला उभे केले. हृदयाशी कवटाळले. बालक निष्पापतेने आईला लाथ मारतो त्यावेळी तिला तो अतिशय आवडतो. किंबहुना बालकाची लाथ खाण्याची आईची इच्छा असते असे सांगतात. कौसल्येला भगवान रामचंद्राने स्वप्नात येऊन सांगितले, तुझ्या गर्भात राहून मोठा झालो तर तुला फार कष्ट होतील. त्यापेक्षा मी 15 वर्षाचा किशोर बनून तुझ्याजवळ येतो. त्यावेळी कौसल्येने सांगितले होते, भगवंता, असे करू नकोस. तू गर्भातच मोठा हो. मला कष्ट पडले तरी ते मला आवडतील. तू मला 2-4 लाथा मारशील. एखादे वेळी मी तुझ्यावर रागवेन. तू हळूहळू मोठा होशील. पण एकदम 15 वर्षाचा किशोर बनून तू माझ्यासमोर उभा राहिलास तर त्यात मला आनंद मिळणार नाही. शंकर मोठ्या प्रेमाने म्हणाले, बोल अर्जुन, तुला काय पाहिजे? प्रभू, मला काय पाहिजे ते तुम्हाला माहीत नाही असे थोडेच आहे. आणि अर्जुनाने शंकराच्या नजरेला नजर भिडवली. वत्सलतेतील पवित्र प्रेम त्याने त्यावेळी अनुभवले. प्रसन्न होऊन शंकराने अर्जुनाला पशुपतास्त्र बहाल केले. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या स्थळाचे नाव श्रीशैल्य मल्लिकार्जुन. अशी ही दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची कथा. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.